मोहोळ तालुक्यातील पुळूज येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील 3 महिन्यांपासून पगार हा झालेला नाही। साखर कारखाना आणि कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले। मागील 30 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार हा नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत। त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। फेब्रुवारी महिन्यात संघटनेच्या वतीने साखर कारखान्यासमोर आंदोलनही केले होते। त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक यांच्यासोबत थकीत पगार आणि बाहेरील कंत्राटी कामगारांना कमी करून कायम कामगारांना कामावर घेण्याबाबत सर्व कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2018 पासूनचे फायनल पेमेंट व 5 वर्षांचा प्रोव्हिडंट फंड हा 30 महिन्यांचा थकीत पगार मिळाला नसल्याबाबत जाब विचारण्यात आला आहे। या प्रश्नी 2023 आणि 2024 सालाबादप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर थकीत पगार व फंड तसेच फायनल पेमेंट बाबत बैठक होऊन 2024 पर्यंत सर्व पगार आणि थकीत पगार हे कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात लिहून दिलं होतं। मात्र अद्यापही कामगारांच्या मागण्यांना कारखाना प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही आणि कामगारांना काही न देता बाहेर कंत्राटी कामगारांकडून कारखान्यातील कामे करून घेतली जात आहेत। कायम कामगारांना घरी बसून कंत्राटी कामगारांना काम देण्याला संघटनेचा विरोध असून संघटनेच्या मागण्यांचा तातडीने विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांनी दिला आहे। या आंदोलनाप्रसंगी रमेश काळे, संतोष भोसले, संजय चव्हाण, सुरेश डोंगरे, भारत पवार यांच्यासह भीमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। Yes,